हंदीगनूर परिसरामध्ये तब्बल 58 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या श्री महालक्ष्मी यात्रेचा मंगलमय सोहळा सध्या अत्यंत उत्साहात पार पडत आहे. म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, हुसोळी, कट्टणभावी, कुरिहाळ केयज आणि कुरिहाळ बीके या 7 गावांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही ऐतिहासिक यात्रा भक्तिभावाने रंगली आहे. मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी पहाटे 6:41 अक्षता रोपणाचा शुभमुहूर्त पार पडणार असून त्यानंतर मानकरी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत देवीला ओटी व नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. यानंतर श्री महालक्ष्मी देवी रथावर आरूढ होऊन मंगळवार व बुधवार असे 2 दिवस भव्य रथोत्सव पार पडणार आहे. पुढे 22 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यात्रेनिमित्त गावात येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची मेजवानी म्हणून विशेष तयारी सुरू आहे. तिखट जेवणासाठी अनेकांनी 10 ते 12 बकऱ्यांची खरेदी केली असून गोड जेवणाचाही बेत आखण्यात आला आहे. मात्र वाढत्या महागाईचा परिणाम यावर स्पष्ट दिसून येत आहे. बकऱ्याचे दर तब्बल 15,000पासून 50,000पर्यंत पोहोचले असून गेल्या 4 दिवसांपासून यात्रेकरूंमध्ये बकरी खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली आहे. बकऱ्यांची खरेदी करताना यात्रेकरूंमध्ये उत्साहासोबतच स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो रुपयांची उलाढाल होत असताना ही यात्रा केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे. परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेली ही यात्रा परिसरात विशेष आकर्षण ठरत आहे.